सुमन नावाची एक स्वामी भक्त स्त्री गरोदर असताना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपल्या नवऱ्या विष्णू बरोबर येते. स्वामी म्हणतात, तुला संतती मिळेल, पण जे काही होणार ते सहन करायची तयारी ठेव. सुमनला स्वामी वचन खरं होणार ही खात्री होती, पण तयारी ठेव या ताकदीने तिचा थरकंप सुटतो. ती या गोष्टीमुळे फार चिंतित राहायची. सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोतं देतात. शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून घेतो. सुमन एकदा विहिरीतून पाणी आणताना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते. वैद्य व गर्भस्थ शिशूचं निधन झालं आहे असं निदान करतात आणि सुमन कधीही आई होणार नाही असं पण सांगतात. हे ऐकून सुमन फार खचून जाते. इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्याने पीक खराब होते. शिवाचे सर्व स्वप्न धुळीत मिळतात. त्याच्यावर देशोघडी वर जायची वेळ येते. इकडे सुमन आत्मघात करायला नदीवर जाते, पण अंतर्यामी स्वामी बाळप्पांना वेळेवर पाठवून तिला वाचवतात. स्वामी आणि बाळप्पामध्ये संवाद होतो. स्वामी: बाळ्या, अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्माने त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते. बाळप्पा: स्वामी, यावर काही उपाय नाही का? स्वामी: अरे, एकदा पापाचे विपरीत प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात, पण ते प्रारब्ध भोगावेच लागतात. अरे, म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्व देतो. मनुष्याच्या हातून कळत न कळत परिस्थितीवश होऊन पाप घडत राहतात आणि त्याचं परिवर्तन विपरीत प्रारब्धात न व्हावे म्हणूनच ईश्वर भक्ती करायची असते. लोग कहते हैं कि भगवान की यहाँ न्याय में देर है. अरे, भगवान सबको समय देता है अपने पाप नष्ट करने का. कंस, रावण, हिरण्यकश्यप सबको दिया, फिर भी वो नहीं माने, तब उनका संहार किया. बाळप्पा: स्वामी, मग अशा विपरीत प्रारब्धात मनुष्याने काय करावे? स्वामी: अरे, जेव्हा सोसायटीचे वारे सुटतात तेव्हा मनुष्य काय करतो? आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो. पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हाच ईश्वराचे कास सोडतो. म्हणतो, मी देवाचे एवढे करतो, पण माझ्यावर हे संकट का आले? बाळा, पण तू हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आतापर्यंत केली ती जर केली नसती तर आणखी भयान संकट आले असते. तिकडे शेत वाहिल्यामुळे शिवा पण खचलेला असतो. त्याची पत्नी त्यांचे सांत्वन करते, पण मग त्याच्या मनात विचार येतो की स्वामीने धान्याचे खाली पोते देऊन आपल्याला एक खून केली होती. तो खंबीर होऊन उठतो आणि आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो. स्वामी त्याला सांगतात की जसं तू खंबीर होऊन सावरला तसंच तुझ्या बहिणीला पण व्हायला हवे. तिला जाऊन काही बोध कर. पण तिथे सुमन वेड्यासारखी वागत असते आणि वेडेपणाच्या भरात ती गळफास लावायला जाते. पण योगायोगाने शिवा आणि विष्णू तिथे येऊन तिला अडवतात. तितक्यात स्वामी तिथे प्रकट होतात. सुमन, मरण सोपं नसतं आणि मरण जीवाच्या हाती नसतं. अरे, जर देवाने ठरवलेली वेळ नसली तर काहीही केलं तरी सुटका होणार नाही. मरण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार. अरे, आपल्या सासू, नवरा आणि भावाचा विचार कर. तुझ्या या पावलामुळे त्यांना काय वाटले असते? सुमन म्हणते, स्वामी, संतती नसल्यामुळे जे दुःख होतं त्याचं काय करू? तितक्यात शारदा, शिवाची बायको, आपल्या नंदेला आपलं बाळ देते. शारदा: हे माझं बाळ घे. याला तू आपल्या मुलासारखे वाढव. याची तुला जास्त गरज आहे. मला काय, मला दुसरं आपत्ती होईल. स्वामी वचनाप्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते. सुमन सावरते आणि आनंदाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करते. तात्पर्य असे की स्वामींवर विश्वास असणे महत्वाचे. प्रारब्ध हे भोगावेच लागते. स्वामी प्रारब्ध भोगाला पुढे मागे करू शकतात. भक्ती, सेवा महत्वाची. नामस्मरण महत्वाचे. आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख, संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत. आपण हे विसरता कामा नये. सुख असो किंवा दुःख, या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्तीवर ठाम असावे. फक्त दुःखात त्यांची आठवण नको. मरण हे ठरलेल्या वेळेतच येणार, आधी नाही किंवा नंतर नाही. कारण जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा. जय श्री स्वामी समर्थ. आणि अशा प्रकारे स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना जीवनाची खरी समज दिली. त्यांच्या वचनांनी, कृपांमुळे लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवले. स्वामींचा हा संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो. मित्रांनो,
स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला अधिक चांगलं जीवन जगण्याची प्रेरणा देते. या प्रकारे आपण या चांगल्या विचारांना अधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. जर तुम्हाला या गोष्टी आवडल्या असतील तर कृपया लाईक करा आणि हे ज्ञान तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही स्वामी समर्थ आणि इतर महान संतांच्या आणखी प्रेरणादायक गोष्टी ऐकू शकाल. आपली प्रेरणा वाढवण्यासाठी आपले समर्थन आम्हाला हवे आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या शुभेच्छांसह आमच्या कुटुंबात सामील व्हा. धन्यवाद. आपण पुन्हा भेटू नवीन गोष्टींसोबत. जय स्वामी समर्थ.